जगाला महाविनाशाचे संकेत की अहंकारांचा अंत। आज आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथून मागे वळणं शक्य नाही आणि पुढे काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही। जग आज एका अशा आगीत जळतंय ज्याची झळ सर्वांनाच सोसावी लागत आहे। पण मला सांगा, ज्या युद्धात निरपराध लोक मरतात, जिथे निष्पाप लहान मुलांच्या करुण किंकाळ्या ऐकू येतात, तिथे माणुसकी धर्म कुठे उरलाय? हे युद्ध म्हणजे अंध अहंकाराचं आणि सत्तेच्या हव्यासाचं क्रूर प्रदर्शन ठरत आहे। या मिसाईल्स आणि ड्रोन युद्धाचे रूपांतर जर चुकूनही अणुबॉम्ब युद्धात झाले तर जगाचा जो सर्वनाश होईल त्याची कल्पना देखील करवत नाही। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती जोशी आणि आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल। आपण आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमी आणि देशप्रेमी लोकांना व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉन ऑन करा। काही लोक म्हणतात ज्योतिष म्हणजे फक्त भविष्य सांगणं, पण तसं नाही। ज्योतिषशास्त्र एक सांकेतिक शास्त्र आहे। ग्रहांची प्रत्येक हालचाल आपल्याला आगाऊ सावध करत असते। जणू ते ब्रह्मांड आपल्याला ओरडून सांगते, सांभाळा, परिस्थिती कठीण आहे। सांभाळाल तर टिकाल, नाही तर निसर्ग कुणालाच सोडणार नाही। आजचा सत्ता आणि वर्चस्वाचा हा अभ्यास पाहून महात्मा गांधीजींचं ते अजरामर वाक्य पुन्हा आठवतं। पृथ्वीवर प्रत्येक माणसाची गरज भागवण्यासाठी पुरेसं साधन आहे, पण एका माणसाचा हव्यास भागवण्यासाठी निसर्गाकडे काहीही नाही। आज मानवी संवेदनावर अहंकाराने मात केली आहे आणि हेच विनाशाचं पहिलं लक्षण आहे। आता विनाशाची खगोलीय पायाभरणी पाहू, ज्याने या विनाशाची पायाभरणी केली। 29 मार्च 2025 हा तो काळ होता जेव्हा शनिदेव जलतत्वाच्या मीन राशीत आले। लक्षात घ्या, मीन राशी ही मोक्षाची आणि अंताची राशी मानली जाते। त्याच दिवशी ग्रहण होतं, 6 ग्रह एका राशीत आलेले होते। ही केवळ खगोलीय घटना नव्हती, तर एक दीर्घकालीन प्रलयाचा संकेत होता। 14 मे 2025 रोजी गुरुदेव मिथुन राशीत आले आणि त्यांची अतिचार गती सुरू झाली। आम्ही 2024 पासून सातत्याने सांगत आहोत की गुरुदेवांची ही अतिचार गती वायू तत्वापासून सुरू होऊन पृथ्वी तत्वापर्यंत 8 वर्ष प्रभाव टाकणार आहे। याचा पहिला नकारात्मक परिणाम आपण वायू तत्वावर पाहिला। हवाई हल्ले, प्रदूषित हवा, वादळं, अनपेक्षित अपघात आणि आता हा प्रभाव हळूहळू जलतत्वाकडे सरकतोय। 2 एप्रिल 2026 सर्वात संवेदनशील वळण। कॅलेंडरची ही तारीख मार्क करून ठेवा। 2 एप्रिल 2026 या दिवशी मंगळ आणि शनीची युती जलतत्वात होणार आहे। ज्योतिषशास्त्रात ही युती अत्यंत स्फोटक आणि विनाशकारी मानली जाते। याचा परिणाम येणाऱ्या काळात निसर्गातील पंचतत्वाचं प्रचंड असंतुलन। आज जगभर काय घडतंय? भूकंप, ज्वालामुखी, पर्वत कोसळणं, पाण्याचा महाभयंकर उद्रेक। ग्रहांचा हा गोचर जागतिक अस्थिरतेचे संकट स्पष्ट देत आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांच्या आणि त्यांच्या प्रमुखाच्या पत्रिका पाहतो, तेव्हा एक भीतीदायक गोष्ट समोर येते, ती म्हणजे गुरु आणि राहूच्या महादशा आणि अंतर्दशावर प्रबळ प्रभाव। ज्योतिषशास्त्रात त्याला चांडाळ दोष म्हणतात। जेव्हा हा दोष नेतृत्वाच्या पत्रिकेत असतो तेव्हा विवेक नष्ट होतो, अहंकार निर्णय घेतो। जर या नेत्यांना अणुशस्त्राच्या वापराची दुर्बुद्धी सुचली तर त्याचे परिणाम काय असतील? साध्या भाषेत सांगायचं तर अणुबॉम्ब हा केवळ एका क्षणाचा धमाका नसतो। त्यातून निघणारे विषारी किरणोत्सर्ग आपली हवा, माती आणि पाणी कायमचं दूषित करतात। ज्या जमिनीवर हा स्फोट होईल तिथे कित्येक दशक गवत देखील उगवणार नाही। मानवी शरीराची रचना बदलून जाईल। येणाऱ्या पिढ्या जन्मजात व्याधी घेऊन जन्माला येतील। ज्या ओझोन थराची आपण काळजी करतो तो एका क्षणात फाटला जाईल। सूर्याची दाहक किरणे पृथ्वीचा कोळसा करतील। हा केवळ एका देशाचा पराभव नसेल, तर तो संपूर्ण पृथ्वीचा अंत असेल।
जर कधी या युद्धाची मर्यादा ओलांडली गेली आणि नेत्यांना अणुबॉम्ब वापरण्याची दुर्बुद्धी सुचली तर तो केवळ एका शहराचा अंत नसेल, तर ती निसर्गाच्या साखळीची कायमची विल्हेवाट असेल. याचे परिणाम कसे असतील ते देखील आपण समजून घेतले पाहिजे. प्रचंड उष्णता आणि प्रकाश. अणुबॉम्ब फुटल्यानंतर एका सेकंदाच्या आत सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही जास्त उष्णता निर्माण होते. कित्येक किलोमीटर परिसरातील प्रत्येक वस्तू क्षणात बाष्पीभवन होऊन हवेत विरघळून जाईल. जे लोक थेट संपर्कात येणार नाही त्यांच्याही डोळ्याची दृष्टी या प्रचंड प्रकाशाने कायमची जाऊ शकते. किरणोत्सर्गाचा अदृश्य विळखा स्फोटानंतर खरा धोका सुरू होतो, तो म्हणजे रेडिएशन. ते डोळ्यांना दिसत नाही, पण ते मानवी पेशींमधील DNA कायमचं बदलून टाकतं. कॅन्सरसारखे गंभीर आजार तर होतातच, पण येणाऱ्या पिढ्यांमध्येही व्यंग निर्माण होतो. ही विषारी राख वाऱ्यासोबत हजारो मैल प्रवास करते, ज्यामुळे युद्धात सामील नसलेले देशही सुरक्षित राहणार नाहीत. अणु हिवाळा हा सर्वात भयानक परिणाम आहे. हजारो अणुबॉम्बच्या स्फोटामुळे आकाशात राख आणि धुराचा एक जाड थर निर्माण होईल, जो सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू देणार नाही. यामुळे पृथ्वीवर अणु हिवाळा सुरू होईल. तापमान उणे 20 ते 30 अंशापर्यंत खाली जाऊ शकतो, ज्यामुळे जगातील शेती पूर्णपणे नष्ट होईल. उरलेली मानवजात भूकबळीने संपून जाईल. ओझोन थराचा नाश होऊ शकतो. अणुस्फोटांमधून निघणारे नायट्रोजन ऑक्साईड्स पृथ्वीच्या संरक्षणात्मक ओझोन थराला छिद्र पाडतील. जेव्हा धूर निवळेल तेव्हा सूर्याची थेट अतिनील किरणं पृथ्वीवर येतील, ज्यामुळे उरल्या सुरल्या सजीवांची त्वचा जळून खाक होऊ शकते. अन्न आणि पाण्याचं विषारीकरण होईल. जमिनीतील पाण्याचे साठे आणि नद्या किरणोत्सर्गी होतील. माती विषारी झाल्यामुळे कित्येक शतकं तिथे कोणतंही पीक घेता येणार नाही. म्हणजे जे लोक स्फोटातून वाचतील त्यांच्यासाठी जगणं हे मरणापेक्षाही कठीण होऊन बसेल. आज आपण फटाक्यांच्या प्रदूषणावर बोलतो, पण युद्धातील हजारो टन स्फोटक आणि रासायनिक धुरावर गप्प का आहो? इतिहासाचं प्रत्येक मोठं युद्ध नकाशा बदलून गेला आहे. पण हे युद्ध किती दिवस चालेल? कोण जिंकेल आणि जिंकलं तर त्याची किंमत काय असेल? निसर्गाचे नियम स्पष्ट आहेत. चुकीच्या कर्माचे फळ भोगावेच लागतं. आपण कितीही पूजा अर्चा केली तरी निष्पापांच्या वेदनेची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. आज जगाला शक्तीपेक्षा समजुतीची आणि अहंकारापेक्षा करुणेची गरज आहे. कारण शेवटी युद्धात जिंकणारा कोणीही नसतो, हरते ती फक्त मानवता आणि पृथ्वी. हे सर्व इथे मांडण्याचं कारण, आपण सारेच प्रगतीच्या गप्पा मारतो, पण एका चुकीच्या निर्णयामुळे जग अश्मयुगाच्याही मागे फेकल्या जाऊ शकतं. आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्राचे हे संकेत आपल्याला घाबरवण्यासाठी नसून मानवतेला वाचवण्यासाठी, जागं करण्यासाठी आहे. ग्रहांची ही युती आपल्याला सावध करीत आहे की विनाशकारी शक्तीच्या हातात जगाचं नियंत्रण जाणं किती घातक ठरू शकतं. सावध व्हा, कारण वेळ निघून जात आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासह. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.